वंचित बहुजन आघाडीचा 2024 लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा हा आज आम्ही सर्व प्रसिद्ध करत आहोत। या जाहीरनाम्याबरोबरच अकोला लोकसभा मतदारसंघातील या मतदारसंघातलाही जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध करत आहोत। वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारांचा स्वतंत्र जाहीरनामा आहे आणि ते आपापल्या मतदारसंघामध्ये जाहीर करतात अशी परिस्थिती आहे। या जाहीरनाम्याचं वैशिष्ट्य म्हणजे आता ज्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरुवात आहे, एनआरसी आणि सीएए हे टोटल अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय। दाखवल्या जाते की हा कायदा मुसलमानांच्या विरोधात आहे असं दाखवलं जाते, परंतु त्याचा सगळ्यात मोठा परिणाम हा हिंदू समाजातील जुन्या काळी ज्यांना पिंडारी म्हटलं जात होतं आणि आत्ताच्या भाषेमध्ये BJMT असं ज्याला म्हणतो, विमुक्त आणि नोमॅडिक ट्राइब्स आपण म्हणतो, त्यांना मोठ्या प्रमाणात याचा फटका बसणार आहे। आणि त्याचं कारण की ब्रिटिशाने या सगळ्यांना गुन्हेगारी जमात म्हणून त्यांच्या कालावधीमध्ये नेमली आणि जसं रशियामध्ये कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स होते तशाच पद्धतीने यांचे कॅम्प्स उभे करण्यात आले आणि या कॅम्प्समध्ये त्यांना ठेवण्यात आलं। त्या काळी त्यांना 7 वाजता बाहेर पडण्याची मुभा होती आणि सूर्योदय द्यायच्या अगोदर त्यांना असणारं त्या कॅम्पमध्ये यायचं होतं। 20% जनता ही त्या कॅम्पमध्ये होती। 1889 पासून त्यांचा गाव कुठे आहे हे त्यांच्या 5व्या, 6व्या, 7व्या पिढीला माहीत नाही। त्याचं रेकॉर्डही कुठे नाही अशी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे रेकॉर्ड नसल्यामुळे हा इफेक्ट होण्याचा क्लास आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। आणि म्हणून भारतीय जनता पक्ष हे इथल्या हिंदू मतदारांना फसवतोय की एनआरसी आणि सीए हे मुसलमानांच्या विरोधात आहेत, पण प्रत्यक्षात ते असणारं 20% हिंदू समाजाच्या विरोधात आहे अशी असणारी परिस्थिती। दुसरं याच्यातलं असणारं जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे कंत्राटी कामगार जो आहे त्याला 58 वर्षाचा वय होईपर्यंत रिटायरमेंट करायचं नाही, हा एक धोरणात्मक निर्णय आम्ही त्या ठिकाणी असणारा घेतलेला आहे। शेतकऱ्याच्या संदर्भातलं जे आहे हमी भावाचा कायदा हा केला जाईल आणि ह्या हमी भावाच्या कायद्याचं जो कोणी उल्लंघन करेल त्याला फायनान्शियल पेनल्टी बरोबरच क्रिमिनल पेनल्टी सुद्धा असेल अशी परिस्थिती आहे। तिसरं याच्यातलं जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे शिक्षणासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात विद्यार्थी हा परदेशामध्ये जातो आणि अर्थव्यवस्थेवरती ती एका प्रकारचा बोजा आहे, ड्रेन आहे असा मी त्या ठिकाणी मानतो। शिक्षण हे जे खाजगी करून
शिक्षण महर्षींनी कैदी केलेलं आहे ते या शिक्षणाच्या धोरणाला कैदेतून मुक्तता देत शिक्षण सरकार आणि पब्लिक इन्स्टिट्यूशन याचं संमिश्रण भूमिका त्या ठिकाणी घेतल्या जाईल। केंद्रामध्ये शिक्षणावरती फक्त 3% तरतूद आहे, राज्यामध्ये 5% तरतूद आहे। शिक्षण हे असणारं सगळ्यात मोठं इन्व्हेस्टमेंट आहे असं मी यंगर जनरेशन मधलं इन्व्हेस्टमेंट आहे आणि म्हणून ते 9% पर्यंत घेऊन जाण्याचं आम्ही आश्वासन आमच्या असणाऱ्या जाहीरनाम्यामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे। पब्लिक सेक्टर हे देशाच्या आर्थिक व्यवस्थेतला कणा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। तेव्हा पब्लिक सेक्टर याचं डिसइन्व्हेस्टमेंट मार्फत जी विकण्याची प्रक्रिया चाललेली आहे तिला आम्ही थांबवणार आहोत आणि त्याच्याच बरोबर नवीन इंडस्ट्रियल धोरण हे इंट्रोड्यूस करणार आहोत की ज्याचा उल्लेख आम्ही असं केलेला आहे आणि तो म्हणजे ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीला प्राधान्य देणं आणि ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीला प्राधान्य देत असताना मास एम्प्लॉयमेंट कशा रीतीने जनरेट करता येईल हाच एक उद्देश राहील आणि दुसरा उद्देश की एंटरप्रिन्युअर जे आहे हा नवीन एंटरप्रिन्युअर क्लास इथे उभा राहिला पाहिजे। या नव्या एंटरप्रिन्युअर क्लासला उभं करण्यासाठी आर्थिक धोरण हे त्यावेळेस आम्ही असताना आखू अशी आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही म्हटलेलं आहे। चौथं महत्वाचं या ठिकाणी कापूस सोयाबीन याला मार्केट प्रमाणे भाव मिळत नाही। सत्तेमध्ये आलो किमान 9,000 क्विंटल कापसाचा भाव आणि 5 ते 6,000 हा सोयाबीनचा भाव। ॲग्रिकल्चर याला इंडस्ट्रियल दर्जा कसा मिळेल या दृष्टीने आमचा हा इन्क्लुसिव्ह जाहीरनामा कुणाला तरी वगळायचं म्हणून असणारा जाहीरनामा नाही तर सर्वांनाच घेऊन जाणारा असणारा हा जाहीरनामा की जिथे ओबीसीना रिझर्वेशन प्रमोशन मध्ये त्यांना रिझर्वेशन नाही, ओबीसीना म्हणजे प्रमोशन मध्ये रिझर्वेशन असलं पाहिजे ही मागणी सुद्धा आम्ही असताना मानतोय। आणि एससी एसटीला जे रिझर्वेशन मिळतंय त्या संदर्भातली स्पष्ट भूमिका ही सरकारमध्ये आल्यानंतर आम्ही घ्यायला लावतो। आपण आता विचारायला मोकळे आहोत। सर, हिंदी में बताइए किस तरह से ये विशेषता है आपके मैनिफेस्टो। पहली बात यहाँ पर जो मैं करना चाहूंगा
एनआरसी और सीए ये दोनों जो है हम लोग कह रहे हैं गैर कानूनी है और गैर संवैधानिक है। और इसलिए हम अगर सत्ता में आते हैं तो इसको लागू नहीं करेंगे। उसकी वजह यह है कि दिखाया जा रहा है कि ये मुसलमानों के खिलाफ है, लेकिन असलियत में इस देश में जो पिंडारी थे कि जिनको आज बीजेएनटी के नाम से जाना जाता है देश भर में, ये उनके खिलाफ कानून है ऐसा हम लोग मानते हैं। जो बगावत ब्रिटिशों के साथ हुई थी उसमें ये पिंडारीज भी शामिल थे। ये काबू नहीं आए, इसलिए सरकार ने क्रिमिनल ट्रायल एक्ट बना के उनको बंदी बनाया, उनके गांव से निकाला, बाहर रखा। आज उनकी कम से कम 10वीं या 12वीं जनरेशन है कि जिसके पास कोई कागजात नहीं है, और कागजात न होने की वजह से वो अपनी नागरिकता प्रूव नहीं कर पाएंगे। इसलिए ये हिंदुओं के खिलाफ का कानून हिंदू सरकार ही बना रही है, इसका हम विरोध कर रहे हैं। पहली बात। दूसरी बात यहाँ पर जो है कि इंडस्ट्री का जो फोकस अभी होना चाहिए, ये हम लोग कह रहे हैं कि एग्रो इंडस्ट्री का फोकस होना चाहिए। आईटी का फेज जो था वो मेरे ख्याल से बढ़ने से रुक रहा है, और उसका स्पीड ही बढ़ती जा रहा है, और उसमें कोई नई बातें नहीं। इसलिए एग्रो इंडस्ट्री पे हम लोग का फोकस होगा, लेकिन एग्रो इंडस्ट्री का फोकस रहते हुए ये मास एम्प्लॉयमेंट किस ढंग से जनरेट करेगा उसका होगा। और दूसरी बात, जो लोकल एंटरप्रीन्योर जो है उसको बढ़ावा कैसे मिलेगा, इस ढंग से हम लोग की इंडस्ट्रियल एग्रो इंडस्ट्रियल पॉलिसी होगी। ओबीसी जो है उनको आरक्षण के अंदर प्रमोशन नहीं है, तो हम लोग ये कह रहे हैं कि अगर सत्ता में आए तो ओबीसी को आरक्षण में प्रमोशन मिलेगा। एससी एसटी का जो प्रमोशन है उसको हम लोग सेफ साइड करेंगे। रही बात कि पुरानी व्यवस्था के मुताबिक कई समाज ऐसे हैं कि जिनके पास कोई प्रॉपर्टी नहीं है कि जिसको वो तारण रख के बैंक से कर्जा ले सकते हैं। ऐसा जो वर्ग है उसके लिए नई बैंकिंग व्यवस्था कि जहां तारण की जरूरत नहीं होगी, उसकी एबिलिटी को देखते हुए उसको कर्जा मिलना चाहिए। ये खूबी है। जैसे मैंने कहा कि किसानों की बात है, कपास जो है वो 900 रुपये क्विंटल यहाँ पर होना चाहिए। सोयाबीन जो है 5,000-6,000 क्विंटल से यहाँ पर मिलना चाहिए। तो इन बातों को हमने जिक्र किया है यहाँ, और हम लोग उम्मीद करते हैं कि लोग हमको वोट देंगे, सत्ता पे बिठाएंगे, ताकि लोगों का एजेंडा जो है उसको हम लोग लागू करें। बाळासाहेब, स्थानिक मुद्दे कोणते असणार? स्थानिक मुद्द्यांचं जे आहे की मोरणा ही नदी आपल्या शहरातून वाहते, या मोरणा नदीचं असताना सौंदर्यीकरण होऊ शकतं, आणि त्याच्याच बरोबर बाळापूर सारखे याच्यामध्ये पाणी खेळवत आपण ठेवलं तर उन्हाळ्याच्या याच्यामध्ये रात्रीचं 2-3 डिग्रीने टेम्परेचर आपण कमी करू शकतो। त्या संदर्भातला आहे। अंडरग्राउंड ड्रेनेज ही अर्धवट राहिलेली आहे, तिला पूर्ण करणं आहे। इथे इंडोर स्टेडियम नाही अशी असणारी परिस्थिती आहे। अकोल्यामध्ये एका काळी फुटबॉल आणि हॉकीचे असणारे नॅशनल प्लेयर्स होते, परंतु ॲस्ट्रोटर्फ नसल्यामुळे आता त्या क्वालिटी असूनही स्टॅमिना डेव्हलप होत नाही, म्हणून तो असताना मागे पडतोय। तर इथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नव्यानं उभं करणं, आता जे आपण बघताय स्पोर्ट कॉम्प्लेक्स जे आहे ते माझ्याच कालावधीमध्ये त्यावेळेस तयार झालं होतं।
त्याच्या पुढे कोणीच डेव्हलप केलं नाही, निग्लेक्ट केलं अशी असणारी परिस्थिती आहे. मी खासदार असताना वाशिम किंवा नांदेड खंडवा हे रेल्वे लाईनचं काम सुरुवात झालं. माझ्याकडून खासदारकी गेली आणि रेल्वे लाईनचं कामही थांबलेलं आहे. तेव्हा ही पूर्ण लाईन कंप्लीट करणं, असे जे अनकम्प्लीट वर्क आहे ते वर्क कंप्लीट करणं हा आमचा अकोल्याचा असणारा अजेंडा आहे. बाळासाहेब, तुमचा हा सर्वसमावेशक तुमचा अजेंडा जो जाहीरनामा आहे तयार कोण केला? कमिटी आहे. हे कोण समिती म्हणजे आम्हाला त्याच्यात नाव माहिती सांग. वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाने राज्य कार्यकारिणीने लोकसभा निवडणूक जाहीरनामा समिती नेमली होती. या समितीचे अध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर प्रदेशाध्यक्ष आणि इतर समिती सदस्यांनी स्वतः मी आणि श्री प्रियदर्शी तेलंग राज्य उपाध्यक्ष, श्री फारुख अहमद राज्य उपाध्यक्ष आणि श्री गोविंद दळवी हे राज्य उपाध्यक्ष, ही समितीने हा जाहीरनामा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला. आमच्या राज्य कार्यकारिणीच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी तो मंजूर केलेला आहे. त्याबद्दल समिती माननीय साहेबांचं, ताईंचं आणि राज्य कार्यकारिणीचं आभार व्यक्त करते. त्याचबरोबर खूप कमी वेळेमध्ये हा छापून तयार करणारे आमचे महाराष्ट्र सोशल मीडियाचे प्रमुख श्री जितेंद्र पटेल यांची देखील समिती आभार व्यक्त करते. त्याचबरोबर या जाहीरनाम्या व्यतिरिक्त माननीय बाळासाहेबांनी वेळोवेळी मीडियामधून, प्रिंट मीडियामधून, आपल्या भाषणामधून ज्या भूमिका अनेक मुद्द्यांवर जाहीर केल्या आहेत, जे धोरणं स्पष्ट केली आहेत, ते या जाहीरनामाचे अविभाज्य अंग समजण्यात यावे अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. बाळासाहेब, भाजपच्या जाहीरनाम्यावर आपण बरेच काही बोललो, काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल काय म्हणतो? मी प्रेस कॉन्फरन्स घेतो पुन्हा. बाळासाहेब, तुम्ही बरेच वेळा म्हणता की तुमच्या गोष्टी बऱ्याच कॉपी केल्या जातात. आता हा जाहीरनामा तुम्ही आता कोणताच घटक सुटला नाही, त्याच्यात तुम्ही त्याच्यावर भाष्य नाही केलेलं आहे. कोणी कॉपी करून घ्यायची म्हणून आम्ही उशिरा काढतो. पुढच्या वेळेस आणखी तुम्ही जेवढ्या आता तुमच्या याद्या आल्या उमेदवारांच्या, त्या प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर, तुमच्या नावाचे सर्वांच्या नावासमोर तुम्ही त्यांची जात लिहिलेली आहे. तर एकीकडे बाळासाहेब जातीयंताचा लढा तुम्ही महाराष्ट्रात सुरू केला होता, टीसीवरची जात हटवायची तुम्ही म्हणत होता. तर उमेदवाराच्या नावासमोर जात लिहिण्यामागचं काय आम्ही असं एक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तो म्हणजे की उमेदवाराच्या माध्यमातून पक्ष हा इन्क्लुझिव्ह आहे, सगळ्यांनाच घेऊन चाललाय. आम्ही लवकरच एक आमच्या विरोधात लढणारे जे उमेदवार आहेत त्यांच्या संदर्भातली एक माहिती आम्ही असं जाहीर करणार आहोत आणि त्यावरून आपल्याला असं कळेल की आम्ही असणारा त्या उमेदवाराचा समाज हा मेन्शन का केला हे आपल्याला लक्षात येईल. तुम्ही निवेदन सुरू करायच्या आधी एनआरसी आणि सीए दोन्ही कायद्यांबद्दल तुम्ही शंका उपस्थित केली होती. उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू झाला. कालच अमित शहानी त्यांच्या भाषणात कायदे, समान नागरी कायदा या 24च्या निवडणुकीनंतर आम्ही लागू करतो. तर संविधानाला काही धोका हा कायदा लागू केल्यानंतर आहे का? लोकांच्या मनात शंका आहे. समान नागरिक कायदा हा संविधानाला धोका नाही, पण समान नागरिक कायदा हा RSSला पूर्णपणे धोका आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. समान नागरिक कायदा जो म्हणेल मला लागू करायचा आहे तो शासनाला लिहून देणार की यापुढे मला हिंदू कायदा लागू नये, मला असताना यापुढे समान नागरिक कायदा लागू करावा. त्याच्यामुळे हा लॉस जो आहे तो आमच्यासारख्या सेक्युलर पक्षांचा लॉस नाही, तर हा लॉस जे धर्मावरती आधारित करणारे पक्ष जे आहेत आणि विशेष करून भारतीय जनता पक्ष, RSS, बजरंग दल यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात लॉस आहे असं मी त्या ठिकाणी मानतो.
काँग्रेसला विरोध करते सर, काँग्रेस जी आहे का विरोध करते आहे सीए एनआरसी? मैं एक अलग से प्रेस कॉन्फ्रेंस लेके आपका जवाब दूँ. सर तुम्ही आता म्हटलं की संविधानाला धोका नाही या कायद्यामुळे आणि भाजप किंवा संघाला या कायद्याचा धोका होऊ शकतो तर म्हणजे स्वतःच्या हातानं स्वतःच्या काळात कुऱ्हाड मारणं ज्याला म्हणते तसा प्रकार आहे, तो का ते करतात मला? प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की त्यांना असं वाटलं होतं की मुसलमान याला असणारा विरोध करेल. मुसलमानांच्या असणाऱ्या काही बऱ्याच बैठका झाल्या आणि बऱ्याच बैठकांमध्ये त्यांना अनेक जणांनी समजावून सांगितलं की आर्टिकल 25 आणि आर्टिकल 26 याप्रमाणे धर्म आणि धर्मनियम यांना सुरक्षितता आहे. कॉमन सिव्हिल कोड जो येणार किंवा तिथे असणारा हा पार्लमेंटचा कायदा आहे. तेव्हा ज्यावेळेस पार्लमेंटचा कायदा आणि संविधानिक तरतुदी या ज्यावेळेस टक्कर देतात अशी असते, कॉन्फ्लिक्ट होतो असं ज्यावेळेस म्हणतो, त्यावेळेस कोर्टाने नेहमीच संविधानिक तरतुदीचं रक्षण केलेलं आहे अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आता मुस्लिम समाजाच्या लक्षात आलेलं आहे की आपले असणारे जे मुस्लिम पर्सनल लॉ आहेत हे मुस्लिम पर्सनल लॉला कुठल्याही पद्धतीने धक्का पोचत नाही, ते सुरक्षित आहेत. आणि म्हणून बीजेपी एक खेळ खेळून गेली, बीजेपी. आता त्याला पूर्ण करणं जबाबदारी आहे. ते पूर्ण करत असताना मी असं म्हणतोय की ते सेल्फ गोल करतात आहेत अशी परिस्थिती. माझा तुषार गांधींना आता उत्तर देणार नाही नंतर दिलं आम्ही ट्विट मार्फत. आमचं काही पर्सनल भांडण नाही आहे, त्याच्या ट्विट मार्फत आम्ही उत्तर देऊन टाकलं. तुम्ही आता ते बोलले तुम्हाला कायद्यात तुमचं समर्थन आहे असं अर्थ त्यातून काढायचं. म्हणजे मला समर्थनाचा इश्यू नाही आहे. माझं एवढं फक्त मुसलमानांचा त्या ठिकाणी आग्रह आहे की मुस्लिम पर्सनल लॉ किंवा मुस्लिम धार्मिक जे कायदे आहेत त्याला घटनेने सुरक्षितता दिलेली आहे. त्यांनी रिॲक्ट होऊ नये. त्याच्यामुळे आज त्यांच्या रिॲक्शनमुळे बीजेपीला फावतं अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून त्याची पूर्तता ज्याला आपण म्हणतो किंवा त्याचा व्यापकता आपण ज्याला म्हणतो हे मुसलमानांसमोर मी त्या ठिकाणी मांडलंय की त्यांना कुठल्याही पद्धतीने नाही धोका नाही. घटनेच्या 25 आणि 26 कलमाने त्यांना असणारं सुरक्षितता आहे. आणि दुसरं कॉमन सिव्हिल कोड हा जबरदस्तीने लागू केल्या जाऊ शकत नाही. आणि म्हणून म्हटलं की समजा उद्या मला लागू करायचं असेल तर मला शासनाला लिहून द्यावं लागेल की यापुढे मला असणारा कॉमन सिव्हिल कोड किंवा जो काही युनिफॉर्म सिव्हिल कोड जो आहे तो लागू करा. आता मुसलमान जिथे लिहूनच देणार नाही तिथे त्याला तो लागतच नाही. तो ऐच्छिक आहे, तो कंपल्सरी नाही आहे. आणि तो कंपल्सरी हे पार्लमेंट करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. क्या कांग्रेस मुस्लिमों को उस्का रही थी कि ये सब कुछ एनसीसी जो है लागू करने के लिए आप उसको विरोध करो या फिर आपके खिलाफ? दोनों चीज मैंने कहा ना, मैं अगले प्रेस कॉन्फ्रेंस में कांग्रेस ले आ रहे हो, वकालत कर रहे हो. मैं 2 दिन के बाद आपकी वकालत का जवाब देता हूँ. तुषार गांधीचा मुद्दा त्यांनी केला. तुषार गांधी कधी वैयक्तिक भेट झाली तर त्यांच्यामधला समज गैरसमजाचा दूर करावं का तुम्ही? माझं एवढंच म्हणणं आहे की महात्मा गांधींना उभं केलं, या वंचितांनी उभं केलं सवर्ण लिडरशिपच्या विरोधात. तुषार गांधीने सुद्धा एक लक्षात घेतलं पाहिजे होतं, आम्ही इथल्या वंचितांना उभं करतोय इथल्या सवर्ण सत्तेच्या विरोधात.
तेव्हा त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे होता. दुर्दैव आहे की त्यांनी आम्हाला विरोध केला. सत्ता आणि थँक्यू. बाळासाहेब विशाल पाटीलला जे आपण ऑफर दिली होती त्यांनी त्यावर काही विचार वगैरे केला आहे? चांगली विशाल पाटील मला तर आज संध्याकाळी कळेल मला ते काय करतात ते. कारण त्याची काल रात्री मीटिंग इनकन्क्लुझिव्ह राहिली असं मला सकाळी निरोप आलेला. तेव्हा आज संध्याकाळपर्यंत त्यांचा निकाल होईल असं मला वाटतं. ते नागपूरसाठी त्याच्यानंतर मग आम्ही काय भूमिका घ्यायची ते आम्ही करू. ते नागपूरसाठी रवाना झाले का? इथून तुम्हाला भेटायला येतील का? माहिती आहे, माझा आता दौरा चालू आहे. चला, thank you. बाळासाहेब एक प्रश्न होता. माढा आणि सोलापूरचे तुम्ही उमेदवार हे केले तर तुमच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिले. आम्हाला विश्वासात घेतला गेला नाही त्यांनी म्हणून राजीनामे दिले तुमच्या जिल्हाध्यक्ष. एखादा दुसरा नाराज असतो त्याच्यामुळे त्याची आम्ही सगळं परवा करतो. व्हेरी फ्रँकली चर्चा झाली होती त्याची. सगळ्यांना माहिती आहे चर्चा झाली आहे. त्याच्यामुळे त्यांचा विरोध होता त्याही काळात. आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना म्हटलं की तुमचा सामूहिक निर्णय हा बंधनकारक असतो. तुम्हाला तो बंधनकारक नसेल तर तुम्ही तुमचा मार्ग चूज करू शकता. बाळासाहेब एक बाळासाहेब 21 माजी न्यायाधीशांना सीजेला पत्र पाठवलं त्यांनी. 21 माजी न्यायाधीशांनी सीजेला पत्र पाठवून येणाऱ्या सुप्रीम कोर्टाला 4 माजी न्यायाधीशांनी न्यायाधीश दबाव आणण्याचा आरोप केला जात आहे. सीजेला पत्र पाठवलं 21 न्यायाधीशांनी सीजेला पत्र पाठवलं की आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. माजी न्यायाधीशाचं पण सीजे मला कळत नाही तुम्हाला काय विचारायचं. 21 माजी न्यायाधीशांनी सीजेला पत्र पाठवलं आहे सुप्रीम कोर्टाला की त्यांनी 4 माजी न्यायाधीशांवर न्याय प्रविष्ट दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्याचे आरोप केले किंवा आमच्यावर दबाव आणण्याचा घरी घेऊन जाणं नाही तर हे काम करा बनारसी आहे ना बनारसी जजेस हे माजी न्यायाधीश आहेत सुप्रीम कोर्टाचे. सिटिंग नाही आहे. कोणती सिटिंग नाही आहे. नाही सिटिंग नाही आहेत ते माजी न्यायाधीश आहेत आणि त्याच्यावर त्यांनी आरोप केलेला आहे. बोला.